नमस्कार मित्रांनो, आज नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आपण दाखवणार आहोत टरबूजची शेती। आज टरबूज काढणे चालू आहे मित्रांनो, आणि गाडी भरतील ते पण व्हिडिओ दाखवेल मी। तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। आज जो माल काढला जातो मित्रांनो, हा 1 नंबरचा माल आहे। तो 4 किलोच्या वरतीच असतो। 5 किलो 6 किलोचे टरबूज आहे। आता हे टरबूज आहे ना, ती गाडी भरतील। हे गाडी भरण्यासाठी आलेले आहेत। गाडी भरायची सुरू आहे। हे पहा कसे भरून भरून आणतात मजूर लोक। मजुरांशिवाय शेती अशक्य आहे मित्रांनो। शेती करणं काही सोपं नाही आहे, खूप कठीण आहे। खूप जपावी लागते शेती, तेव्हा असे फळं मिळतात। शेतीत खूप कष्ट करावे लागतात। हे बघा गाडी, हे बघा गाडी भरली गेली, अजून यायचं चालूच आहे माल। हे बघा असे म्हणजे जे क्वालिटीचे जे टरबूज असतात ते काढून काढून गाडी भरली जाते। गाडी भरायची चालूच आहे मित्रांनो। अजून टरबूज यायचे सुरूच आहे। हे बघा अशी गाडी भरली जाते। यायचं चालूच आहे, टरबूज यायचं चालूच आहे। मजूर आणतायचं आणि गाडी एका साईडला भरली जाते। शेतात पण खूप कष्ट करावं लागतात, राबावं लागतं। शेतकऱ्यांचं उत्पन्न मित्रांनो पूर्णपणे वातावरणावर डिपेंड असतं। वातावरणाने जर साथ दिली तर उत्पन्न निघतं, जर वातावरणाने साथ दिली नाही तर उत्पन्न निघत नाही। हा जो माल आहे ना मित्रांनो, हा आता मार्केटमध्ये जाईल। सुरत, पुणे, मुंबई, दिल्ली या साईडला हा माल जातो। व्यापारी घेऊन जातात। शेती विकायची नसते, शेती राखायची असते। टरबूज काढण्यासाठी मित्रांनो खूप मजुरांची गरज असते। खूपच मजूर लागतात गाडी भरण्यासाठी। थोड्या मजुरांनी काम होत नाही। हे बघा किती मजूर आहे, तुम्हाला दिसत असतील। गाडी भरायला वेगळे, त्याच्यानंतर शेतातून माल काढून आणणारे वेगळे, त्याच्यानंतर ते टरबूज तोडणारे वेगळे। गाडी भरेल आता, थोडी बाकी आहे। गाडी भरली गेली मित्रांनो। आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। गाडी भरली गेली। आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।